हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले बोधानी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम दयान बाधी क्रोध काम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदिता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम वाचे वदिता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम
बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम हा एका जनार्दनी शिव 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 निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदिता शिव नाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव कळिकाळाचा देव वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम वा वा
विठ्ठल 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 कुंडली कबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास शांती ब्रह्म एकनाथ गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदिता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदिता शिवनाम तया न बाधी क्रोध काम विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूप कीर्तन रूपी सविकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य जगत श्रेष्ठ शांतीची ज्यांना कळस म्हटला जातो एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान शिव यांच्याबद्दल एक महात्म्य सांगणारा गोड अभंग आहे विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 कीर्तन आज असण्याचं कारण ते म्हणजे आजची महाशिवरात्र आणि वारकरी संप्रदायातली मोठी एकादश आणि या महाशिवरात्रीचं औचित्य साधून आज या ठिकाणी या गावचे हरिभक्तपरायण श्री शंकर महाराज भालिवडे यांच्या व समस्त गावकऱ्यांच्या मदतीतून सहकार्यातून या कार्यक्रमाचं खूप मोठं आयोजन झालेलं आहे. मला या ठिकाणी बोलवण्याचा ज्यांचा सगळ्यात मोठा उजवा हात आहे ते म्हणजे आमचे महेश महाराज गुडे. या परिसरात आणण्याचा प्रयत्न त्यांचा खूप आहे महाराज.
पण मी न येण्याची कारण त्याहून थोडी खूप आहे. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम कुंडलिकाय धातुन मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्पृदि प्रदेशम विधींद्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो किंवा पवन झालो चराचरी. घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगामध्ये महाराज सांगतात की भगवान शिव जर समजून घ्यायचा असेल तर जन्माला आल्यानंतर 4 पुरुषार्थ कळणं गरजेचं आहे. या मुखाला भगवंताच्या नामाचं वेड लागणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस या मुखाला त्या शिवाच्या नामाचं वेड लागेल त्यावेळेस 4 पुरुषार्थ चालून येतील. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. भगवंत तुमचं इकडचा तिकडचा व्यापार व्यवहार बँक खातं पाहत नाही, मित्रमंडळी पाहत नाही, तुमची लफडी किती पाहत नाही, किती जमीन वडली पाहत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष तो तुमच्या आतमध्ये पाहतो. बाह्य रंगाने तर सगळे सोहळे होतात, अंतरंगातून परमार्थाचा सोहळा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी ज्या गावामध्ये कीर्तनाला जातो त्या गावापर्यंत मी वारकरी टाळ पोचवण्याचं काम केले बरं का महेश महाराज. वारकरी या पुढे सर. टाळांचा आवाज आहे ना, वारकरी टाळांचा आवाज आमच्या संतांनी व्यक्त केलेला आहे बघा. पटलं सांगतो मी तुम्हाला. टाळांचा आवाज घरात ज्या होतो त्या घराला वैष्णवाचं घर म्हटलं जातं. पण तो टाळांचा आवाज वैष्णवांच्या आवाजासारखा असावा. आणि जर तो सोडून जर दुसरा टाळांचा आवाज आला तर म्हणते ते भजन्यांचं घर दिसते. अशी भजनी खाऊन पिऊन मोकर आहेत की कमी आहेत काय? नाही. ज्या गावापर्यंत मला हे टाळांचा आवाज आला नाही त्या गावापर्यंत मी टाळ पोचवले. हा ही गोष्ट वेगळी, पैसे गावाकडून घेतले. मला उद्या फोन येतील, महाराज आणा 50 नगर या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचे स्वरातले टाळ भेटतात. काळी 1 चे टाळ, काळी 2 चे टाळ, पांढरी 3 चे टाळ, काही पांढरी 4 चे टाळ. आणि हे टाळ जर कीर्तनात वाजले वैष्णवा घरी
सर्व काळ. हे वैष्णवांचं घर आहे बरं का. वैष्णवा घरी सर्व काळ सदा. टाळ हातात घ्या. झन झनती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा. झण झणती टाळ सदा. झण झणती टाळ सदा. झण झणती टाळ. टाळाचे झणझणले पाहिजेत नुसते महाराज. हो हो. तन कीर करणार कीर्तन पाहिजे. झणझणणारे टाळ पाहिजे. उगत संतांनी लिहून ठेवलंय का. लावो मृदंग श्रुती टाळ घोष. संतांनी लिहिलेले प्रमाण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जग चालू लागलं ती गोष्ट वेगळी आहे, ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे. पण कीर्तन आणि भजन म्हटलं की लावो मृदंग श्रुती विना पाहिजे भजनात. श्रुती टाळ आणि आपला नामघोष. सेव ब्रह्मरस आवडीने. सेव ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडीने. लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने. महाब्रह्मरस सेवन करण्याकरता आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. मग आता आमचं काम तर आम्ही करणार, मग बसणाऱ्यांनी त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे, आहे का नाही. हो. जे ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होईल त्या त्या वेळेस मुखाने विठ्ठल नाम आणि हाताने टाळी वाजवायची. आजींना सांगा बरं का वाजवायला विसरू नका. त्यामुळे का लक्ष असलेलं बरं असतं. कीर्तनात आहे तर कीर्तनात राहा. एका कीर्तनामध्ये माझं कीर्तन चालून समोर बसलेली एक बाई अशी करायची. मला कळायचंच नाही बाबा हिचा हेतू काय. शेवटपर्यंत कीर्तन संपत आलं, मी लक्ष नाही द्यायचो, पण अशीच करायची. न राहून 15 मिनिटं राहिले. मी तिला विचारला की गावासमोर, अरे पागल बिगल झाली का, अशी काय करते, तुला सांगायचंय काय मला. म्हणजे महाराज तुझं चालू दे, तुला काय नाही सांगायचंय. मग हे असं काय म्हणे, घरचं कुलूप लावलंय, ती ओढून पाहती बसलंय का नाही इथं बसून. माणसाने कीर्तनात सर्वांगाने राहावं, आहे का नाही. हो. पूर्ण अंतरंग कीर्तनात असावा. मग तो अंतरंग कीर्तनात कसा होईल, ज्या वेळेस तुमच्यामधून कुठली तरी एक ऊर्जा बाहेर पडेल. बरोबर आहे ना. एक ऊर्जा बाहेर पडली पाहिजे. मग कुठली पडली पाहिजे तर मिसरी खाऊन थुकली नाही पाहिजे, हे का नाही. काही जण बसल्या बसल्या विठ्ठल म्हटलं की तंबाखू हाणून घेतात पटापटा. तसं काही करायचं नाही. आपण बसल्या बसल्या मुखाने नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायची. याच्याने काय होतं, ज्या वेळेस तुमच्या हाताने टाळी वाजते, नीट ऐका, कोणी सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, सांगून जातो. ज्या वेळेस हाताने टाळी वाजेल त्यावेळेस एक नाद निर्माण होतो का नाही. नाद निर्माण होतो. मृदंग वाजतो, नाद निर्माण होतो. टाळ वाजतात, नाद निर्माण होतो. विणा वाजतो, नाद निर्माण होतो. टाळी वाजल्यावर नाद निर्माण होतो. मग आपण एक काम करू. आज भगवान शंकराची आराधना चालू आहे. भगवान शंकराची पूजा सगळीकडे चालू आहे. आणि भगवान शंकराला असं वरवरची भक्ती लागत नाही, हे का नाही. त्याला मनापासूनच लागतं. आणि त्याच्या पुढे टाळी वाजवली जाते का नाही जात, वाजवली जाते. मग आज भगवान शंकराला दाखवूया की आमच्या ह्या गावातली एक टाळीचा आवाज किती मोठा आहे. मी 3 म्हटल्यावर सगळ्यांनी एकत्र टाळी वाजवायची. किती म्हटल्यावर, 3 म्हटल्यावर. पक्वदाची थाप आपले टाळ वाजणार नाही, फक्त टाळी आणि एकदाच वाजवायची. भगवान शंकराचा बर्थडे करायचा नाही, करताल हॅपी बर्थडे, एकच टाळी. तयार आहात. मी एक टाळी का सांगतो तुम्हाला सांगू का, कारण त्या वाळवंटामध्ये सुद्धा एकच टाळी झाली होती. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. मग ती एक टाळी वाजवायला शिकवतो आज. तयार आहात सगळे, हात मोकळे ठेवा. 3 म्हटलं की मी कीर्तन करेन. माझं ऐकताल ना बाबा. 2 तास ऐका, नंतर लातानी मारा, पण 2 तास ऐका. 2 तास. तयार आहात. 1 2. मला 3 म्हणू द्या ना, तुम्ही खोटं बोलता राव. ऐकणार म्हणता ना, हे चुकीचं आहे ना. 2 तासासाठी चुकू नका. आता 3 म्हटल्यावर 3 एकत्र वाजते हो, हे का नाही. आता वेगळ्या वेगळ्या वाजल्या एकत्र. तयार. परत
1 2 तुम्ही 3 म्हणूच देणार नाही. हरकत नाही, पण टाळी वाजली. टाळी वाजल्याने नाद निर्माण होतो. जागेवर या, विनोद सोडा. टाळी वाजली, नाद निर्माण होतो. मुखातून नाम विठ्ठल घेता, विठ्ठल नाम ब्रह्म आहे. नीट ऐकाय साहेब. टाळी वाजली, नाद निर्माण होतो. मुखातून नाम विठ्ठल घेता, विठ्ठल नाम ब्रह्म आहे. ज्या वेळेस बसलेल्या श्रोताकडून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही साक्षात भगवंत आहात, नुसतेच भगवंत नाही, शिवशंकर आहात बसलेले. तुमच्या हातात इतकी ताकद आहे, तुमच्या मुखात इतकी ताकद आहे. ज्या वेळेस ही टाळी वाजेल, मुखातून विठ्ठल नाम निघेल, त्यावेळेस या ग्रामपंचायतीमध्ये नाद ब्रह्म अवतीर्ण होईल. ही ताकद तुमच्यात आहे. म्हणून बसल्या बसल्या टाळी आणि मुखाने नाम विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवली वा, सगळ्यांनी टाळी वाजवली, सगळ्यांचे आभार. पण नाव घ्यायची विसरले का काय तुम्ही? काहींना सवय असते, आरती हातात दिली एखाद्याच्या आणि ती फिरवायला लागला, एका हातात घंटीने एका हातात आरती द्यायची. आरती फिरली की घंटी आपोआप बंद होती ती, आणि घंटीकडे ध्यान गेलं की आरती बंद होती. आणि जेव्हा दोन्ही चालू होते तेव्हा तोंडातली आरती बंद होऊन जाते. हो, असं काही करू नका. टाळी बरोबर नामस्मरण केलं पाहिजे. आणि नाव आहे ना, इथं घ्यायला लाजू नका बरं का. ज्यावेळेस आपण कीर्तनाला बसतो, नीट ऐका, ज्यावेळेस आपण कीर्तनाला बसतो, आपण बाहेर काय काढून ठेवतो? चप्पल ठेवतो नाही बाहेर. घेऊन आले का कोण पिशवी? नाही ना, बाहेर ठेवतो ना चपला. मग तसं कीर्तनाला येताना ज्या पद्धतीने चपला बाहेर ठेवतो, त्या पद्धतीने आपल्या शरीराच्या आत सुद्धा काही चपला आहेत ज्या सोबत घेऊन येतो, त्या सुद्धा बाहेर ठेवायच्या. कुठल्या? कीर्तनाला येताना. लाज भय शंका दुराभिला, ह्याच्या पलीकडे काहीच कळत नाही म्हणतात आम्हाला. लाज भय शंका या 3 गोष्टी बाहेरच ठेवायच्या आतमध्ये येताना, आणि मोकळं होऊन आनंद घ्यायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यानं मोकळा आनंद घेतला ना महाराज, त्याच्यासाठी स्वतः भगवंत नाचायला तयार आहे. मग अशी सांगून गेलो, एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान देव गोपाळांसी लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि देव नुसता नाचत नव्हता हो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. हा सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव कीर्तनात नाचल्याशिवाय राहत नाही. फक्त एकानी महाराज सजून सजून चालत नाही, सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. कारण नव्हे हा खेळ एकल्याचा, म्हणून मेळ मिळविला. जर नुसत्याच कीर्तनकाराचं काम असतं तर तुम्हाला बोलवायची काही गरजच नव्हती ना. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. त्यामुळं नाव घ्यायला लाजू नका. आणि नाव घ्यायला खरंच लाजू नका. देवाचं तरी तुम्ही नवऱ्याचं नाव घ्यायला लाजल्या का हो? कधी लाजल्या? कधी नाही. तुम्हाला भेटला कधी तो? 18 वर्षानंतर. हो. आणि 100 पर्यंत राहणार का? गॅरंटी नाही म्हटलं बाबा. 100 पर्यंत राहणार का? नाही म्हटलं. चांगलं गाव प्रामाणिक आहे, आवडलं मला. 18च्या नंतर भेटला, 100 पर्यंत राहणार नाही, त्याच्यावरती गॅरंटी ठेवून त्याचं नाव तुम्ही घेता. अहो, ज्यानं श्वास 9 महिने आत मोजले त्याच्यावर गॅरंटी का नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, कुठलंही नाव घ्यायला लाजू नका. कुठलं म्हणजे भगवंताचं. पण आपण नवऱ्याचं नाव घ्यायला लाजत नाही, पण देवाचं नाव घ्यायला लाजतो. एका बाईला कीर्तनात विचारलं, बाई अख्खं कीर्तन झालं पण तू विठ्ठल विठ्ठल म्हणली नाही. ती म्हणली, बाबा तुझं कीर्तन उलटून पडलं तरी मी विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही.
मला अपमान वाटला हो. म्हटलं मलाच माझ्या समोरच डायरेक्ट म्हणणार नाही. म्हटलं हो, कसं करायचं. तिच्या बाजूचीला विचारलं तुम्हाला काही कारण माहिती आहे का. तिने मिसळी घासून ठेवली होती. इकडचीला विचारलं तुला काय माहिती आहे का. तिने सांगितलं त्यांच्या घराची परंपरा आहे जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नाव तोंडात घेत नाहीत. आता तिच्या नवऱ्याचं नाव काय असेल. त्याचा आणि भजनाचा काय संबंध आहे. खरा भजन विठ्ठल 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 विठ्ठल. आणि लग्नात नावं पण महाराज आता पहिल्यासारखी नाही घेत बरं का कोण. पहिली नावं होती बरं का. चांगली नाव होती. पाऊस पडल्यासारखा वाटायचं नाव आल्यावर. नवऱ्याची कॉलर हात न लावता टाईट व्हायची पूर्वीची नावं. आता भाजीत भाजी मेथी पिकू नाही तर ना पिकू तिकडं. भाजीत भाजी मेथीची. असं मी ऐकलं होतं पूर्वी सांगायचे बघा आपले पूर्वज की महिला जितकं लांब नाव आपल्या नवऱ्याचं घ्यायची बरं का. जितकं लांब तितकं त्याचं आयुष्य मोठं व्हायचं म्हणायचं. जितकं माथा भरून कुंकू लावल मळवड भरल तितकं म्हाताऱ्याचं आयुष्य चांगलं राहायचं. म्हणजे शरीर आहे ना सुदृढ राहायचं. रोग नाही यायचे त्याच्याकडं. आणि पूर्वीचे तुम्ही म्हातारे सुद्धा बघा महाराज 85च्या पुढे. काय म्हणणं आहे तुमचं. आहेत का नाही. आताचे आहे का हो. आता ह्याला कारण काय हे मी सांगत बसत नाही. परत माझ्यावर यायचं गाव आहे का. नाव ही आकूड झाली आणि कुंकू टिकलीत आलं. तुमचं आयुष्य शॉर्ट झालं. त्यात भगवंताची काही चूक नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. नावं जरा मोठी घेत चला लग्नामध्ये. नावाचा आनंद एक वेगळा असतो. बरं तुम्ही सांगताल महाराज मोठी घ्या म्हणजे तुम्हाला याचा काय अनुभव आहे का. एक नाव मी पण पाठ करून आलो तुम्हाला सांगून जातो. पण जिचं पाठ होईल कीर्तनामध्ये नीट ऐका आता. जिचं कीर्तनात पाठ होईल तिला मी रोख रक्कम बक्षीस देणार महाराज. फक्त एवढं आहे की आकडा जाहीर करत नाही. कारण एका कीर्तनात महेश महाराज आकडा जाहीर केला हो. मी म्हटलं फक्त नाव घेऊन दाखवायचा हात वर करायचा 30,000 देणार म्हणते. 30,000 आत्ताच्या आत्ता रोख. आणि कीर्तनाचं मानधन होतं 25,000. म्हणजे माझा कॉन्फिडन्स कुठं होता बघा ना. पण गर्वाचे घर खाली कधी ना कधी वर पाय देणारा भेटतोच. नंगाटाला नंगाट भेटतोच. तर मी कीर्तनात नाव घेतलं आणि त्या बाईनं हात वर केला. तेव्हापासूनचे पोट बाहेर आले. आई होती बाहेरचं तर मी याला खात नाही पण येतंय कसं बाहेर. आता काय सांगू तिला. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका मी सांगतो जाता जाता एक नाव घेतो. सगळ्यांनी ऐका शांत बसा. ऐका घेऊ नाव. तोंड दाबलं पोराचं बाबा. तुम्ही इतकी शांत नाव ऐकायला फक्त हवा. कीर्तन शांत राहून ऐकू शकत नाही तुम्ही. नाव ऐकायला इतकी शांत झाली. महाराज समाज असा आहे ना. शेलक दिलं तर महाराज शांत आहे. पण देव दिला की तुमचं तुम्हीच घ्या. आमचा देवारा भरला पण नाही तुमचा मूड घालवीत नाही. आता मी इथवर लांब एवढा प्रवास करून आलोय. माथेरान फिरून आलोय पण प्रवास करून आलोय. म्हणून जाता जाता सांगून जातो. ऐका. रुंजून जाते खिडकी वाट पाहते. खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगर बारा. सुपारी कापते कर्रा कर्रा पान खाते 13 तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा. व्यापाऱ्यानं घेतला खंडा पाणी भरते. भिंगाचं वाडा बांधते. भिंगाचं वाड्यात वाडा 7 वाड्याला 7 दरवाजे. 7 दरवाजाची होती मी किल्ली उघडते. देवखोली आत पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपात दूध दुधात पडली माशी. हा काशा गेला काशी. ह्याच्या नावाने धरते मी आषाढी एकादशी. विठ्ठल विठ्ठलला टाळी वाजवा म्हटलं. कोणाची तयारी नव्हती. म्हणजे असं मोकळं भेटलं की टाळ्या. देऊ नको आम्हाला. देवना लगे 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 देवना लगे. साठवणीचे रुजले जागे साठवणीचे रुजले जागे. देवना लगे देवना लगे देवना लगे. देवना लगे
जिथं तिथं शिट्ट्याच चालल्या तो महाराज. वातावरणच बदलले. जेव्हापासून पक्ष वाढले हो पाकिट सुद्धा वाढली बा. साठवणीचे रुजले धागे, साठवणीचे आमच्या घरात इतकं साठवून पडलंय ना की आता तुमच्या देवाची आम्हाला गरज नाही. आणि तो कोबर आहे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोचोणी, ऐता आला घर पोचोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोचोणी, ऐता आला घर पोचोणी, ऐता आला घर पोचोणी. जगद्गुरु तुकोबरे दारादारात गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. आणि आम्ही दार लावून घेतले. देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुजले साठा. नको आम्हाला, घर आमचं भरून गेलेलं आहे. तुकोबा तुमचा देव तुम्ही घेऊन जा. विनोद म्हणून मी नाव घेतलं कीर्तनामध्ये, कारण तुमचा माझा एकरूपता झाला पाहिजे. सर स्वभाव आपला जुळला पाहिजे. आता काही जण कीर्तनात असे बसतात जसं काही मला कीर्तन झाल्यावर मी एकटे भेटणार आहेत. महाराज नाथ महाराज अभंगामध्ये भगवान शिवाबद्दल सांगतात आणि शिवाबद्दल सांगताना भोळा या शब्दाचं वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. तो शिव आहे, तो भोळा आहे. तो भोळा जरी असला तरी चक्रवर्ती आहे. आणि त्या भगवान शिवाचे पाय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या चित्तात आहेत. एकनाथ महाराज म्हणतात माझ्या चित्तात आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. का वाचे वदिता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. अंगामधले क्रोध आणि काम जाण्याकरता शिवनाम हे वाचने वदलं पाहिजे. पुढे चला, सखोल अभ्यास आहे या अभंगामध्ये. वाचने वदलं पाहिजे, शिवनाम मुखाने घेतलं पाहिजे, त्याच्याने काम क्रोध अंगातले निघून जाते. धर्म अर्थ काम मोक्ष, तुमच्यामधला हा 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष जगायला आलात ना जीवनावरती, या जमिनीवरती, तर धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म जपता आला पाहिजे, अर्थ सांभाळता आला पाहिजे, काम जपता आला पाहिजे आणि मोक्ष मिळवता आला पाहिजे. याच्याकरता हा जन्म आहे. धर्म अर्थ काम मोक्ष तुम्ही किती करता? शिव देखता प्रत्यक्ष. आणि जर तुम्ही या तिन्ही साखळ्यांमध्ये जर बसत असाल तर एकनाथ महाराज म्हणतात आता तुम्ही निश्चिंत राहा. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. तुमच्यावरती येणारा कळी काळ आणि त्या काळाचं आपल्याला असलेलं भय काढायचं काम साक्षात भगवान शंकर करतात. फक्त तुम्ही 3 चाकळ्यामध्ये बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी टाळी. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. शांती ब्रह्म म्हणतो एकनाथ महाराजांना. शांतीचा कळस असेल तर एकनाथ महाराज आहेत. आणि या संप्रदायाचा भक्कम खांब म्हटला तर एकनाथ महाराज आहे. पुढा आहे का महाराज? एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म का म्हणावं सांगू तुम्हाला. एखाद्याला राग कधी येईल, त्याला राग येण्याकरता अख्खं गाव प्रयत्न करत असतं की फक्त याला राग आला पाहिजे. याला राग आला तर हा उद्ध्वस्त होणार, आणि उद्ध्वस्त होण्याची वाट सगळेजण पाहत असतात. कळलं का? म्हणून एकनाथ महाराजांना राग आला पाहिजे म्हणून बरेच जण कटकारस्थान करत होते. बरीच कटकारस्थान केले, कुठलंच यशस्वी होईना.
मग एका वेळेस एकाने सांगितलं मी सांगतो तेवढं करा. म्हणे काय करा? म्हणे पुरुषाचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या आईनंतर त्याच्या पत्नीवर असतं, लक्षात ठेवा. म्हणले हा खरंय. मग आता पुढं काय? म्हणे एकनाथ महाराजांची पत्नी सुंदर आहे. ते म्हणे हा. पुढं काय? म्हणे एका व्यक्तीला असं घरात पाठवा की तू एकनाथ महाराजांच्या पत्नीला मिठी मारली. आणि एवढं मोठं भयान काम करायला कोणच तयार होणार नाही. परंतु एक जण तयार झाला, पैसे देण्याचे ठरले चांगल्यापैकी. तो म्हणला एवढंच, पण मला मारायला लागल्यावर म्हणले आम्ही आहे ना, तुला हात लावू देत नाही आम्ही. चुकून होतं की, नको चिंता करू, जा म्हणे तू. तर एकनाथ महाराजांच्या घरी पंगत बसलीये. एका बाजूने नाथ बाबा वाढतायत, एका बाजूने त्यांची पत्नी वाढते. आणि हे दोघं वाढत असताना त्या पंक्तीमध्ये बसलेला तो ज्याला एकनाथ महाराजांच्या पत्नीला मिठी मारायची त्या पंक्तीत बसलाय. त्या पंक्तीत बसलेल्याला एकनाथ महाराजांच्या पत्नीने वाटप केलं. आणि जशा पत्नी त्यांच्या पुढे गेल्या तसा तो मागून उठला आणि पाटकोळी जाऊन पटकन मिठी मारली. एकनाथ महाराज शांती ब्रह्मेश्वर मिठी मारली. कोणाला? एकनाथ महाराजांच्या पत्नीला. आता त्या ठिकाणी विक्रांत महाराज असते तर काय काय केलं असतं मला माहित नाही, पण ते एकनाथ महाराज होते. अहो एकनाथ महाराजांची पत्नी नाथांना म्हणाली, अहो बघा बाळाला भूक किती लागलीये, पटकुळी बसून खायचं म्हणतोय. कोणाला? बाळाला. अहो ज्यानं उडी मारली त्याच्या मनामध्ये पाप आहे, वासना आहे, पण जिच्या अंगावर उडी मारली तिचं मातृत्वाचं काळीच केलंय. त्यांची पत्नी एकनाथ महाराज. तर एकनाथ महाराज काय असतील? विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा एकनाथ महाराजांकडे महाराज हात जोडून बोलतात, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, हे झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. ते एकनाथ महाराज आपल्याला अभंगातून भगवान शिवाबद्दल सांगतात. आज अभंगाचं पहिलं प्रमाण सुटल, दुसरं सुटल, तिसरं सुटल, चौथं सुटल मला माहित नाही. साप्ताहिक कीर्तन नाही हे एक नैमित्तिक कीर्तन आहे. आणि ह्या नैमित्तिक कीर्तनामध्ये मला तत्व सांगायला आवडेल. तत्व कळतं तुम्हाला? हो. तुम्ही वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये पहिला दिवस नामपर ऐकणार, दुसरा दिवस उद्देशपर, तिसरा दिवस, मग जसा 7वा दिवस जसं चालेल तसं, 8वा दिवस 7वा मागणीपर आणि 8वा काला. ही काही तत्व वारकरी संप्रदायाला नियम बांधलेले आहेत. पण आजच्या कीर्तनामध्ये मी तत्व सांगेल, कारण मी कुठल्या नियमात बांधलेलो नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्याचे पाय आपल्या चित्तात येण्याकरता, नीट ऐका, एखाद्याचे पाय आपल्या चित्तात येण्याकरता त्याच्या नामाचा किती महिमा गावा लागेल ह्याची आपल्याला अजून क्षणभर कणभर देखील माहिती नाही. आपल्याला हातातली माळ गळून पडलेली कळत नाही, तर ती माहिती केव्हा होईल? जाऊ द्या, लांबचं उदाहरण सोडा, तुमच्या हातातलं उदाहरण देतो. व्हॉट्सअप आहे मोबाईलला, आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले जातात ना बाबा.
स्टेटस 80 वर्षाचे म्हातारी सुद्धा स्टेटस ठेवतात ना. म्हातारीचा फोटो तुझी आठवण येते 25 वर्ष झाली, तेव्हा व्हॉट्सअपही आला नव्हता. स्टेटस ठेवतात ना. सोमवारी कोणाचा स्टेटस ठेवतात खरं सांगा तुम्ही? कोणाचा? शंकराचा. मंगळवारी गणपती. काय शंकराने काय कर्ज घेतलं होतं का? 24 तास आपण एकावरती अवलंबून राहत नाही. 24 तास. सोमवारचे 24 तास गेले की शंकर बाय बाय गणपती इनकमिंग. शंकर हिमालयातून निघाला, पोरांनी मध्येच अडवला, थांबा पप्पा तुमचा दिवस संपला, आता माझी आरती चालू आहे. सुख करता दुःख हरता भारता विघ्नाची. सोमवार संपला, बाबा रिटर्न बैलावरती. उंदरावरती बाप्पा निघाले. बाप्पा निघता मध्ये पांडुरंग राय भेटले. कुठं म्हणे काय गावाचं नाव आपल्या? शिंगढोळ गावामध्ये निघालोय मी. म्हणजे कशाला? म्हणजे माझ्या नावाचा स्टेटस ठेवलाय, माझ्या नावाचं भजन चालू आहे. पांडुरंगराय म्हणले तू कशावर चाललाय तुला कळतं का? म्हणजे कशावर? म्हणजे उंदरावर. तुला तुझं महाराजाची गाडी पोचत नाही जागेवर, तुझा उंदीर का पोचायचा? ते म्हणले नाही मी पोचून दाखवणार. पांडुरंगराय आपल्या कटेवर हात ठेवून विटेवर उभे म्हणे जा. ते उंदीर जोरातच पळालो. जरा गणपती बाप्पाने हलकं वजन केलं, लय जोरात पळाले. पण काय करता, वेळेच्या पुढे कोणाला जाता येत नाही. 24 तास निघून गेले. बुधवाराला योगे 28 विठेवरी उभा, मांगे रखमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटे परब्रह्म आले का, चरणी वाहे प्रेमा उत्तरी जगा. जय देव जय देव. ते उंदीर शिंगोळ मधनं परत फिरलं. माझा फोटो काढून टाकला होता त्यांनी पांडुरंगाचा बुधवार. आणि वरती जाऊन पांडुरंगाची भेट. काय म्हणता, गेले का गावाला? म्हणजे जाऊस तर महाराज तुमचा फोटो लावून टाकला हो. म्हणजे हा समाजच असा आहे, हा कोणासाठी थांबवू शकत नाही. खरं सांगू तुम्हाला समाज कसा आहे महाराज? तुम्ही आहात ना, तुम्ही आहात, तुमचा वापर करणार बरं का. तुम्ही आहात तोपर्यंत तुमचा वापर करणार. आज मी कीर्तनकार, मी जिवंत आहे ना, माझा वापर केला, मला बोलवलं, झालं सगळं. आता कीर्तन करून गेल्यावर मी मेलो जरी काय फरक पडते गावाला? पुढल्या वर्षी दुसरा कीर्तनकार. आहात तुम्ही तर तुमचा वापर केला जाईल. आणि ज्या दिवशी तुम्ही नसणार, समाज तुमचा पर्याय शोधणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण 24 तास एका देवासाठी स्थिर नाहीत. सोमवारी अमुक, मंगळवारी तमुक, बुधवारी अमुक, गुरुवारी तमुक. अहो राहिलंय तरी काय आपल्याकडे? आपण स्थिर आहोत? नाही महाराज, अजिबात नाही. ज्याच्या चित्तात भगवंत गेला ना, तिनं बापाचं घर सोडलं, आईश आराम सोडला आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहू लागली महाराज. आता त्या शबरीचा विचार तुम्ही जरा कलियुगातला करा. त्या शबरीचा विचार करूही शकत नाही. 18 वर्षाच्या पुढे मुलीचं लग्न लावतो आपण, लावतो का नाही? शबरीचा 18 पूर्ण पकडा, 20 पकडा वय तिचं, पकडा माझ्या कीर्तनापुरतं. 20 वर्षाची शबरी बापाचं घर सोडून, आईशाराम राज्य सोडून महाराज मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहिली. का राहिली? तर माझ्या एकट्याच्या सुखासाठी शेकडो बकऱ्यांचे जीव जाणार, शेकडो कोंबड्यांचे, जनावरांचे जीव जाणार आहे. आणि हे मला सहन नाही होणार. लग्न मंडप सोडून पळाली महाराज. कथानक सगळ्यांना माहित आहे, मी सांगत बसत नाही. पुढे आहे का? आज मातंग ऋषींनी ज्या वेळेस तिला पकडलं की तू रोज रात्री येऊन स्वच्छता करते आणि दिवसभर झाडावर राहते, खाते काय? तिनं सांगितलं जे काही स्वच्छ करताना चांगलं काही भेटल ते मी खाते, किंवा झाडावरती जे काही फळं भेटतील ते मी खाते आणि आपला उदरनिर्वाह करते. पण का? मग तिने सगळी कथानक सांगितली. अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे ठीक आहे, भगवंतावर प्रेम आहे तुझं? शबरी माता म्हणाली हा. कोणत्या भगवंतावर प्रेम आहे तुझं? शबरी म्हणाली श्रीरामांवरती. तुला वाटतं श्रीराम तुझ्यासाठी येतील? ती म्हणली माझं तर प्रेम आहे, माझ्या चित्तामध्ये ते बसलेले. कधी येतील मला माहित नाही, पण ते येतील. मग तिचा आत्मविश्वास पाहिला मातंग ऋषींनी आणि फक्त आशीर्वाद दिला की एक ना एक दिवस तुझा देव तुझ्या झोपडीला पाय लावल्याशिवाय राहणार नाही. वाट पाहिली बरं का शबरीने महाराज.
तिच्या मनामध्ये इतका आनंद व्हायचा की ज्या वेळेस माझा राम मला बघायला येईल, मला घ्यायला येईल, मला दर्शन द्यायला येईल ना, त्यावेळेस माझ्या झोपडी हिची अवस्था काय असेल. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, महाराज खुल जाएंगे, राम आएंगे, हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे. अहो किती आत्मविश्वास शबरीला. जेव्हा केव्हा माझ्या प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी आगमन होईल, मग जेव्हा पण होऊ द्या. अहो 80 वर्षात पोचली, 20 वर्षाची शबरी, पण तिने तिच्या मनाच्या स्टेटसचं चित्र कधीच बदललं नाही. आणि आमची शबरी 24 तासात बदलते महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. ती बोलायची, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आमच्या घरात जर एखादे कीर्तनकार आले ना आता, तर आम्ही त्या कीर्तनकारा बसायला सजवून ठेवतो, सगळं आहे का नाही, स्वच्छ करतो घर, अगदी टाप टीप करून ठेवतो, मखमली चादर बिदरी टाकून जितकं काही चांगलं देता येईल तितकं देतो. नाही शेंगदाणे देत, काय काय जण काजूच आणून देतात, काजू पिस्ते बदाम कधी पाहिलेले नसतात. तो एकाने पिस्ता आणून दिला, पिस्ता मला किती आणून दिले माहितीये का, जवळजवळ 20-25 पिस्ते ठेवले. मी ते बघितलं आणि चावलं तर कडक लागलं मला, मी तसंच ठेवलं खाली. आणि ते अर्ध्या तासाने आला, पिस्ते तसेच्या तसेच. म्हणलं महाराज खाल्ले नाही, म्हणलं कधी पाहिलेच नाही, याला खायचं कसं तेच माहित नाही, खाणार काय महाराज. मला सांगण्याचं उद्दिष्ट आहे का, एखादे महाराज घरात आले तर आपण नको तेवढी सेवा त्यांची करतो, काय कमी ठेवत नाही त्यांच्यासाठी आपण महाराज. आणि एखादे सद्गुरू जर आले तर महाराज त्यांचे पाय आपण पाण्याने धुवून काढतो, पायाची पूजा करतो. करतो का नाही करत, करतो का नाही करत, करतो ना, सगळं करतो महाराज. हा आपला भाव आहे, आपला भाव आहे. मग देवाला कुठला भाव आवडतो ना, तो मी तुम्हाला सांगतो, नीट लक्षात घ्या, आज तत्व ऐकून घ्या. हा आपला भाव आहे. आता देवाला कुठला भाव आवडतो ऐका. आम्ही या भावात अडकलो, देवाला हा भाव नाही चालत. कुठला भाव लागतो, जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी के कुटिया का पावन, आएंगे रघुराज अपने आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. त्यावेळेस देव माझ्या घरात येईल ना, हो हो, माझ्याकडे कुठलं दुसरं आसन नाही, जिथं मी बसली तिथंच माझ्या देवाला बसू. मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. आम्ही जेवत असताना जर हातातलं उष्ट बाजूच्या त्या ताटात चुकून पडलं तर माणूस जेवायचं सोडतो महाराज, जेवायचं सोडतो. आणि गाडगे बाबांनी काय सांगितलं आम्हाला माहितीये, तुम्ही त्या दगडात देव नाही पाहिला एखाद्या वेळेस तर चालेल महाराज, पण माणसात देव पाहायला शिका. ज्यानं माणसात देव पाहिला ना, देव त्याच्या घरातच नांदतो महाराज. आम्ही माणसात देव पाहत नाही. एखादा घास जरी खाता खाता उष्टा पडला तर माणसं ताट सरकवून देतात, उष्ट झालं म्हणतात. आता माझ्या शबरीचा भाव देवाला बघा कसा आवडला. शबरीनं बोर चाखायचं महाराज, गोड लागलं की देवाला सारायचं, आणि आंबट लागलं की फेकून द्यायचं. गोड लागलं की देवाला सांगायचं. उष्टी बोरं खाल्ली हो देवानी, खाल्ली का नाही खाल्ली, खाय त्यांची उष्टावळी, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीचे. उष्ट म्हणत नाही आणि थोडं म्हणत नाही, न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे.
भगवंताला फक्त प्रेम पाहिजे, भगवंताला प्रेम अपेक्षित आहे. तुमचा साजवरचा तुम्ही कितीही सजवा, त्याला काही गरज नाही. ज्यांचा अभंग घेतला कीर्तनाला त्यांनी सांगितलं, महाराज भगवंताला काय पाहिजे ते द्या, तुम्हाला सुद्धा ते पण कैक पटन भेटेल. हा प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. ओ प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. ओ प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान. नाथ बाबा वर्णन करतात, हा भगवंत आहे ना महाराज, याला बाहेरचं नाही लागत, अंतरंगातलं प्रेम द्या. तुम्ही 1 पटीनं द्या, तो 100 पटीनं दिल्याशिवाय राहत नाही. पण तुमचा 1 पट आणि 1 रुपया खरा पाहिजे. अहो साध्या दुकानदाराकडं खोटा रुपया दिला तर सामान देत नाही, खोटही म्हणतो घेऊन जा. अहो दुकानदार जर खोटा स्वीकारत नाही तर भगवंत कसा स्वीकारेल हो. हा प्रेमा बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, बिना नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. आता या प्रेमातलं सुख सगळ्यांना कळलं असं काही नाही, त्याच्यासाठी त्या अनुभवातला असावा लागतो. नाथ बाबा त्याच अभंगात सांगतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड. शब्द लक्षात ठेवा, कुठला? गोड. प्रेम कसं आहे? गोड आहे, पवित्र आहे. एका जनार्दनी प्रेम अति गोड, पण अनुभवी सुरवाड जाणतील. शब्द कळतात ना, नुसते चाल लावायला अभंग नाहीत. एका जनार्दनी प्रेम अति गोड, गोड आहे, पण जो अनुभवातला आहे ना तोच चाकू शकतो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. कुठेच आनंदाचे लाडू? आम्ही मोतीचूरचे खातो, काजूचे खातो, लागल त्याचे खातो. आनंदाचे लाडू कुठे आहेत? परमार्थात जगायचंय ना तर हे लाडू खाता आले पाहिजेत. तुका म्हणे खातो, महाराज सांगतात मी खातो आनंदाचे लाडू. खा खा तुम्ही, नका तर पडू घ्या रे 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 तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. महाराज तुम्ही खाल्लेत का? तुम्हाला अनुभव आहे का? तुका बरं सांगतात ऐका. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. मी चाकून सांगतोय, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. ज्ञानोबराय काय सांगतात माहितीये का महाराज? हे सगळं सोपं आहे. तुकोबराय सांगतात सगळं सोपं आहे, फक्त घेणारा वेडा नसावा, थोडा शहाणा असावा. शहाणा तो धनी घेतो. हरिपाठ नुसता पाठ नाही करायचा, त्यामध्ये हरिपाठ झाला पाहिजे म्हणून हरिपाठ आहे. आम्ही हरिपाठ केला. ज्याचा हरिपाठ आहे, कळते का शब्द?
ज्याचा हरिपाठ पाठ आहे त्याला आपण वर नेऊन ठेवलं, ज्यानं हरिपाठ केला त्याला पायाने लाद घालून टाकली महाराज. असे पोपट किती आहेत माहिती का तुम्हाला जगात? या पोपट पाठ करून तयार झालेले, पाठ करून बोलणारे, समजून शिकून सांगणारे, पण अनुभवाचा वारकरी संप्रदायाला लागतो. विठ्ठल 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 विठ्ठल. गावात कुस्ती खेळायची म्हटली ना, शिकून आलेला पट्ट्या नाही चालत, त्या मातीत मळल्याला लागतो. कळलं का? हाडात पैलवानकी असावी लागते त्याची. तसा परमार्थ महाराज कोणीही करायला लागलो. उठले सुटले, माळ घातले, नवीन बुवा 4 दिवस इकडे तिकडे फिरले, झाले बुवा कीर्तनकार. विठ्ठल 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 विठ्ठल. माझं लहानपण महेश महाराजांसमोर आहे. आम्ही 4-4, 5-5 वर्ष अनुग्रहामध्ये आनंदाने काढलेले, 4-4, 5-5 वर्ष. आणि त्या वर्षाच्या अनुग्रहाच्या अभ्यासानंतर, अनुग्रहाच्या चिंतनानंतर बोधाची प्राप्ती करून या व्यासपीठावर गुरूंनी सांगितल्यानंतर उभा राहायला शिकलो. तोपर्यंत नाही. आज सगळं उलट चालू आहे. आज 4 वर्ष शिकले, झाला भावा कीर्तनकार, परीक्षा दिल्या, आता फिर समाजामध्ये कीर्तन करत. तसं नाही महाराज. परमार्थ माझ्या ज्ञानोबरांनी अगदी सोपा सांगितला. ज्यांचे जुने चांगले अभंग पाठ आहेत त्यांनी ऐका, त्यांच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांकडनं मागून घेतलं. काय घेतलं? ज्ञान. कसं घेतलं? मागून. आम्हाला फुकट भेटलंय ना म्हणून किंमत नाही.